भोंदू अशोक खरात आणि नामकरण आवारे या दोघांना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना सिन्नर न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। जगदंबा माता पतसंस्थेत बनावट खात्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात सिन्नर पोलिसांनी दोघांची चौकशी समोरासमोर केल्याची माहिती मिळतेय। आज न्यायालयामध्ये सरकारी पक्ष काय बाजू मांडतो याकडे लक्ष लागलंय। दरम्यान नामकरण आवारे आणि अशोक खरात यांना एकाच वेळी हजर केलं जाण्याचीही शक्यता आहे। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। इगतपुरी, देवळाली, कळवण आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेचा ते आढावा घेणार आहेत। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंकडून पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे। 21 आणि 22 मे रोजी पुन्हा मालेगाव धुळे भागातील आढावा बैठक घेतली जाईल। पक्ष बांधणीसाठी शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांसोबत श्रीकांत शिंदे बैठका घेणार आहेत आणि याची सुरुवात उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यापासून होतीये। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मागच्या आठवड्यात मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली होती आणि त्यानंतर आता श्रीकांत शिंदे आढावा घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा श्रीकांत शिंदे पक्षाच्या सगळ्या विभाग प्रमुखांची एकत्रित बैठक घेत आहेत। या बैठकीला मंत्री उदय सामंत, दादा भुसे उपस्थित राहणार आहेत। चांदीच्या आयातीबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। आयात शुल्कात वाढ झाल्यावर चांदीच्या आयातीवरही केंद्र सरकारनं निर्बंध लावले। चांदीच्या आयातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे देशातील सराफा बाजारावर आणि उद्योग व्यवसायांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। चांदीची आयात मर्यादित झाल्यानं आगामी काळात चांदीच्या दरामध्ये आणखी वाढ होऊ शकते असं मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलंय। दरवर्षी इंडस्ट्रियल यूज हा ज्वेलरी यूजपेक्षा जास्त आहे। ऑफकोर्स इम्पोर्ट जर थांबलं, इम्पोर्ट कमी झालं, काही स्पेशल परमिशन्स त्याच्यावर लागलेले, ऑफकोर्स एक कमी होईल, महागात भेटेल, महागात भेटल्यावर त्याचा सप्लायही कमी होईल। पण डिमांड ही तेवढीच आहे जी मागे होती, उलट डिमांड ही वाढायची शक्यता आहे। तर या हिशोबाने आपण बघितलं तर चांदीची शॉर्टेज याची परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता आहे। पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जलसंधारणाची मोठी लोकचळवळ उभी करणारे अभिनेते आमिर खान आता विदर्भाला दुष्काळमुक्त करण्यासाठी पुढाकार घेत आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेतर्फे नागपुरामध्ये सुरू असलेल्या 2 दिवसीय परिषदेची सांगता आहे। नागपूरच्या भट सभागृहामध्ये पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। या परिषदेमध्ये आज आमिर खान विशेष उपस्थिती लावणार आहेत। त्यांच्यासोबतच शेतकऱ्यांसाठी झटणारे अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे देखील या जलमंथनात सहभागी होतील। पूर्ती संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नागपूरमध्ये जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं काल उद्घाटन झालं। सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या या परिषदेत आज दिवसभर वेगवेगळी सत्र असणार आहेत। मुंबई शहर आणि पूर्व उपनगराला जोडणाऱ्या शिव उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात असून गर्डर बसवण्यास सुरुवात झाली आहे। दोन्ही गर्डर बसवण्याचं काम 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। तर पुलाची सगळी कामं 15 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचं मुंबई महापालिकेचं नियोजन आहे। त्यामुळे 15 ऑगस्ट पासून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होईल। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार आहे। पावसाळी कालावधीसाठी जलवाहतूक 31 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहे। मात्र मांडवा ते भाऊचा धक्का दरम्यान चालणारी रोरो सेवा सुरू राहणार आहे। मेरीटाईम बोर्डानं याबाबत परिपत्रक जारी केलंय। कोकण किनारपट्टीवर सध्या वादळी वारे आणि मुसळधार पाऊस आहे। त्यामुळे यंदा 6 दिवस आधीच जलप्रवासी वाहतूक बंद केली जाईल। ही जलवाहतूक पुन्हा सप्टेंबर महिन्यापासून सुरू होईल। राज्यात मान्सूनपूर्व पावसानं अनेक जिल्ह्यांना झोडपलं असून 3 दिवस किनारपट्टी भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान खात्यानं येलो अलर्ट जाहीर केला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह समुद्रालाही उधाण येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईत मात्र पाऊस पडणार नसला तरी ढगाळ आणि दमट हवामानामुळे उकाडा वाढणार आहे। वादळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय आणि त्यामुळे काढणीला आलेलं पीक तातडीनं काढून घ्यावं असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय। शिवाय समुद्र खवळण्याचा अंदाज असल्यानं समुद्रात न जाण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका असं आवाहन कृषी विभागानं शेतकऱ्यांना केलंय। तसंच कमी पाण्यावर तयार होणाऱ्या हळव्या भाताच्या वाणांची पेरणीसाठी निवड करावी असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलंय। पाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर यासाठी एसआरटी पद्धतीनं भात लागवड, टोकन पद्धतीनं लागवड करून ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यावर भर देण्यात यावा असंही आवाहन आहे।
गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसाचा मोठा फटका गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धान पिकाला बसलाय। गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गारपीट झाल्यानं शेतातील धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांना धानाचा आणि गावात राहणाऱ्या लोकांच्या घरात जे घरं उडालेले आहेत छतावरती त्यांना नुकसान भरपाई मिळेल एवढीच अपेक्षा आहे। जवळपास मोजा ओवारा ग्रामपंचायतमध्ये 50 एकरच्या जवळपास नुकसान झालेलं आहे। आणि यानंतर एक धक्कादायक बातमी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरून। अखेर किल्ले रायगडावरती जे अपेक्षित नव्हतं ते सापडलंय। रायगडावरती 50हून अधिक दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आलाय आणि यामुळे शिवप्रेमींमध्ये कमालीचा संताप आहे। एमटीडीसीच्या खोल्यांजवळ असलेल्या राणीवसाच्या मागच्या बाजूला विविध ठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचा कचरा आणि अस्वच्छता आढळून आली आहे। स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींच्या मते गडावर सुरक्षा व्यवस्था आणि यंत्रणा अत्यंत अपुरी पडत असल्यामुळे हे असले प्रकार घडत आहेत। गडाच्या प्रवेशद्वारांवर काटेकोर तपासणी होत नसल्यानं काही जण दारूच्या बाटल्या घेऊन गडावर जात असल्याचा शिवप्रेमींचा आरोप आहे। पुरातत्व विभाग नेमकं काय करतोय असा प्रश्नही आता शिवप्रेमी विचारत आहेत। व्ही.डी. सतीशन आज केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। सतीशन हे केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। त्यांच्यासह 21 मंत्रीही शपथ घेणार आहेत। केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये सतीशन, के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला यांच्यामध्ये स्पर्धा होती। या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय उपस्थित राहणार आहेत। तिरुवनंतपुरम इथल्या सेंट्रल स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वीडनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। बंगाली वेशभूषा परिधान करून मोदींसमोर सादरीकरण करण्यात आलं आणि त्यांचं स्वागत करण्यात आलं। बंगाली नृत्य सादर करत भारतीयांकडून मोदींचं स्वागत झालं। पंतप्रधान मोदींना स्वीडनच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आले। पंतप्रधान मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत। स्वीडननंतर मोदी नॉर्वे आणि इटलीलाही जाणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।